विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी युवराज अंगद जाधव, कोंड येथील शेतकरी आहे। यावर्षी जूनच्या एंडिंगला पाऊस झाला आणि पेरणी वगैरे झालेली आमची इथली। आणि जशी पेरणी झाली तसं पावसाचा खंड अजिबात नाही, म्हणजे पुकाच्या महिन्यामध्ये जळगाव, त्याचबरोबर आता तर अतिवृष्टी इतकी खूप मोठी झाली, ढगफुटीसारखे पाऊस व्हायला चालू झाले। आणि काल आणि आज ढगफुटीसारखा पाऊस होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाले तुडूंब भरून वाहिलेले आहेत आज। आणि ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती सध्या कोंड गावामध्ये झालेली आहे। त्याचबरोबर पेरणीचं धरण सुद्धा आता जुलै महिना संपायच्या पुढे व्हायला सुरू झालंय, म्हणजे अजून 2 महिने पावसाळा शिल्लक आहे आणि अजून परतीचा पाऊस श्रावण महिन्याचा पाऊस व्हायचा आहे। तोपर्यंत अजून शेतकऱ्याचं डुबण्याची कामं, खुरपण्याची कामं, सगळे कामं खोळंबलेले आहेत। शेतामध्ये गवत वगैरे झालेलं आहे। त्याचबरोबर पेरणी झाल्या स्टार्टिंगला गोगलगायचा इतका प्रादुर्भाव झाला की सोयाबीन वगैरे सगळं नुकसान केलेलं आहे गोगलगायनं। आणि त्याचबरोबर आता उरलं सुरलं पावसानं इतकं नुकसान व्हायला लागलं शेतकऱ्याचं की यावर्षी हातातोंडाचा का शेतकऱ्याचा जातो की काय, आणि ओला दुष्काळानं काहीच पीक वगैरे हाती लागत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचं चित्र कोंडमध्ये पाहायला मिळतंय। काय पाऊस गेला येत नाही। हा म्हणले ह्याच्यातून पाणी पडलं, नदीतून पडत नाही म्हणले तर दाडदाड जायला लागलं पाणी। हा पाणीच पाणी, पाणीच पाणी घ्या पायात घुसल द्या काय तर। वरून पाणी आलं जास्त ना, पाणी पाऊस आहे ही राहुलचा ऊस आणि पाणी च्या गावात। जमानं तर डाळ टाकून घेतो म्हणले होते इथं, घ्या डाळ टाकून इथं। जाऊ द्या, काय होतं, आपण काय लोकल पाठवायला आपल्यासाठी ठेवलंय। काय ना ले गदळ लोकायचं घरीत नाही लवकर रस्ता तरी एवढा राहू द्या। बक्षीस तुला का तिथं आम्हाला आईला जाऊ काय झाडी, काय डोंगर, काय हाट्या छान आहे। गाडी गेली, गाडी आहे की वाढलं
आला आता. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.